नमस्कार, मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक. महाराष्ट्रामध्ये सध्या दोन पोटनिवडणुका लागलेल्या आहेत आणि या दोन्हीही पोटनिवडणुकीची चर्चा जी आहे ती राज्यभर होते. त्यातल्या त्यात बारामती विधानसभा निवडणुकीची किंवा त्या पोटनिवडणुकीची चर्चा मोठ्या प्रमाणात आहे. अर्थातच तिथून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार अ, हे विधानसभेमध्ये गेले होते. त्या मतदारसंघाचं ते प्रतिनिधित्व करत होते. त्यामुळे त्या विधानसभेच्या किंवा त्या पोटनिवडणुकीची चर्चा जास्त होते. हाय प्रोफाईल केस आहे, त्यांचा अपघाती निधन झालं होतं. त्यानंतर त्यांच्या पत्नी ज्या आहेत त्यांना विधानसभेमध्ये घेण्याचे प्रयत्न जे आहेत, सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. ज्या पद्धतीने राष्ट्रवादी काँग्रेस हे बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी प्रयत्न करत आहे, त्याच पद्धतीने महाराष्ट्राच्या अहिल्यानगर हा जो जिल्हा आहे आणि या अहिल्यानगरमध्ये असणारी राहुरी विधानसभा जी आहे, हे जे मतदार क्षेत्र आहे, मतदारसंघ आहे, त्या मतदारसंघामधून भाजपचे असे प्रयत्न आहेत की ती निवडणूक किंवा ती पोटनिवडणूक ही बिनविरोध व्हावी. परंतु हे बिनविरोध होण्यासाठी अडथळे येत आहेत आणि त्यातूनच एक म्हणजे भाजपचे जे प्रयत्न सुरू होते त्या भाजपच्या प्रयत्नामध्ये महायुतीच्याच पक्षातील एका नेत्याने बंडखोरी केलेली आहे असं म्हणता येईल. आणि ज्यांनी बंडखोरी केलेली आहे ते नेते आपल्या सोबत आहेत. रवी मोरे सर, तुमचं मुंबई आउटलुक मध्ये मनपूर्वक स्वागत आणि धन्यवाद, तुम्ही वेळ दिलात आम्हाला. महायुतीमध्ये असताना देखील ही बंडखोरी का किंवा का असं वाटत नाही तुम्हाला की ही निवडणूक बिनविरोध व्हावी? गेली 20 वर्षापासून आम्ही चळवळीमध्ये काम करतो. बर. आम्ही अनेक आंदोलनं केली, अनेक शेतकऱ्यांचे प्रश्न आम्ही मांडायचा प्रयत्न केला रस्त्यावरती. पण शेतकऱ्यांमधून एक असा आग्रह झाला का आता तुम्ही उमेदवारी करा, कारण की रस्त्यावरची लढाई आपण किती दिवस करू शकतो. तर आपले प्रश्न मांडणारा एक हक्काचा माणूस म्हणून, एक विधान भवनामध्ये आपला हक्काचा माणूस म्हणून एक पाहिजे, म्हणून आम्ही या निवडणुकीला सामोरं जात आहे. त्यामुळे हक्काचा माणूस तो महायुतीचा असेल, तो भाजपचा असेल, तर काय प्रॉब्लेम काय? नाही, महायुतीचा म्हणण्यापेक्षा त्यांचा माझ्यासाठी का आग्रह आहे, कारण की आपण वारंवार जे जे काय जे प्रश्न समोर येतील शेतकऱ्यांचे, कुठं गारपीट होईल, कुठं कांद्याचे दर पडले असतील, कुठं दुधाचे दर पडले असतील, आम्ही वारंवार आंदोलन करून त्या आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिलेला आहे. म्हणून त्यांचं म्हणणं काय आलं का आपण ही निवडणूक लढवून आपण विधान भवनात जाऊन अजून प्रखरतेने हे प्रश्न आपले मार्गी लागतील, म्हणून त्यांचा आग्रह आहे. नाही, पण मग त्यांचा जसा तुमच्यावरती विश्वास आहे, तुम्हाला त्यांनी आग्रह केलेला आहे, तसाच पद्धतीचा विश्वास त्यांचा भाजपवर नाहीये का? की भाजपचा आमचा माणूस आमचे प्रश्न मांडेल किंवा आमच्या प्रश्नांना वाचा फोडेल, सोडवेल? नाही, आता भाजपवरती विश्वास आहे का नाही हे नाही सांगता येतं, पण मला ते आग्रह करू राहिले म्हणून मी या निवडणुकीला सामोरं जाऊ राहिले. बरं, तुमचं असं त्यांचा देखील म्हणणं आहे. विश्वास हा, बोला. त्यांनी आग्रह केला, मला आग्रह केला नसताना. आणि सातत्याने आम्ही याच्या आधी राजू शेट्टींच्या मार्गदर्शनाखाली काम केलं, नंतर एकनाथ शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम करतोय. आणि सातत्याने लोकांमधून एक असं सांगण्यात येतं का तुम्ही ही निवडणूक लढा म्हणून. बर. नाही, पण आता प्रश्न असा आहे की बिनविरोध निवडणूक व्हावी अशा पद्धतीची महायुतीची एक भूमिका असताना आणि त्यातल्या त्यात भाजपची भूमिका असताना राज्यामध्ये जी महायुती आहे त्याच्यामध्ये मिठाचा खडा पडेल किंवा महायुतीमध्ये आणखीन काही तडा जाईल असं पद्धतीचं तुम्हाला वाटत नाही का? आता पहिली गोष्ट, आता जिल्हा परिषदच्या निवडणुका झाल्या, आमच्या जिल्ह्यामध्ये नाही झाल्या, पण जिल्हा परिषदच्या निवडणुका असतील, महानगरपालिकेच्या असतील, नगर परिषदच्या निवडणुका असतील, त्या निवडणुकीमध्ये ह्या लोकांनी शिवसेना असेल, राष्ट्रवादी असेल, यांचा कुठेही असा विचार केला गेला नाही का आपण महायुतीत आहे, आपण एकत्रित येऊन निवडणूक लढवावी. आणि आजपर्यंत सुद्धा शिवसेनेच्या कुठल्याही कार्यकर्त्याला आजपर्यंत या भाजपच्या लोकांनी संपर्क केला नाही. आणि आज बर. जर तुम्ही त्या अक्षय कडले यांच्या स्टेजवरचा जर फोटो बघितला, तर त्या स्टेजवरच्या फोटोवर आमच्या तालुका अध्यक्ष असेल, जिल्हा अध्यक्ष असेल, यांचा कुठेही फोटो लावण्यात आलेला नाही. आपण जर महायुती दे तर हे कायम सवतीची वागणूक आम्हाला देत आहे. म्हणून आम्हाला एक कार्यकर्त्यांचा बी आग्रह आणि शेतकऱ्यांचा बी आग्रह म्हणून आम्ही या निवडणुकीला सामोरं जात आहे.
बरं. एकनाथ शिंदे साहेबांशी काय चर्चा झाली आहे का या विषयावर तुमची? एकनाथ शिंदे साहेबांशी चर्चा काय झाली नव्हती. हा निर्णय बरं. आम्ही स्थानिक पातळीवर घेतलाय. बरं. मग हे सगळं समोर आल्यानंतर ह्याच्या बातम्या झाल्या, शिंदे साहेबांकडे ह्या गोष्टी गेल्याच असतील. त्यानंतर काय तुमच्याशी संपर्क झालाय का? म्हणजे थेट नाही त्यांच्याकडून नाही, परंतु वरिष्ठ कार्यकर्त्यांकडून, पदाधिकाऱ्यांकडून. नाही संपर्क नाही झाला कोणाकोणाचा. बरं. तुम्ही असंही म्हटलं होतं की भाजपने पाठीत खंजीर खुपसलाय म्हणून. ते नेमकं कशाबद्दल आणि काय संदर्भ आहे त्याचा? का म्हणताय असं? नाही, ज्या ज्या स्थानिक निवडणुका असतात ना त्यावेळेस यांचे कार्यकर्ते यांची सेपरेट निवडणूक करायची, सेपरेट लढायचं आणि मग विधानसभेलाच का विधानसभेचीच का बिनविरोध करायची मग. खाली ज्या वेळेस आता नगरपालिकेच्या वेळेस सुद्धा यांनी कुठंही आम्हाला विचारात घेतलं नाही. आजपर्यंत अर्ज भरायचा, फॉर्म भरायचा यांनी कुठंही आम्हाला विचारलं नाही. आज तुम्ही त्यांच्या स्टेजवरचा फोटो बघा. शिंदे साहेबांचा फोटो आहे फक्त, पण स्थानिक बाकीच्या सगळ्या संघटनेचे फोटो लावले त्यांनी स्थानिक. पण आमच्या शिवसेनेचे तालुका अध्यक्ष असतील, जिल्हा अध्यक्ष असतील, यांचे फोटो कुठेही नाही त्यांच्या. नाही, मग तुम्ही तक्रार केली आहेत का शिंदे साहेबांकडे या संदर्भात की असं असं होतंय इथे आता स्थानिक पातळीवर? आम्ही तक्रार केली नाही, साहेबांचा वेळ मागितला होता आम्ही, पण साहेबांच्या मागे खूप कामं असतात. राज्यामध्ये जर बघितलं आपण तर एकनाथ शिंदे साहेबांनी इतकं काम करणारं नेतृत्व या राज्यात नाही, या देशात कुणीच नाही. म्हणून त्यांचा वेळ मिळायचं जरा अवघड जातं, कारण कायम याच्या कायम कामात असतात ते. आम्ही नाही, तसं बरोबर त्या आहे. प्रयत्न हम्म. दुसरा दुसरा मुद्दा असा पण आहे की बऱ्याच वेळी असं समोर येते की भाजप जो आहे तो आपल्याच मित्र पक्षांना संपवण्यासाठी किंवा त्यांना त्यांच्यावर कुरघोडी करण्याचा प्रयत्न करतायत असे आरोप भाजपवर होत आहेत. तुम्हाला तिथे काय जाणवतंय? खरंच तसं आहे का? ज्या पद्धतीने आपण आता साताऱ्यामध्ये बघितलं, शंभूराज देसाई यांचं एक प्रकरण समोर आलं होतं. हो, तिथं आमचे जे जिल्हा परिषदचे सदस्य होते त्यांना मतदानापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न केला. हम्म, तिथं शंभूराज देसाई साहेब हे पालकमंत्री असताना तुम्ही तिथं घडलेला प्रकार बघा. हम्म. म्हणजे त्यांना अगदी ओढत या नेलं, या त्यांच्यासोबत कारणांमुळं मारहाण झाली. या कारणांमुळं प्रचंड नाराजी कार्यकर्त्यांमध्ये आहे. हम्म. त्याच्यामुळं मग सगळ्याच नाही, ठिकाणी तुम्हाला असं तुम्हाला राहुरीमध्ये तसा काय अनुभव आलाय का की तुमच्यावरती राहुरीमध्ये कुरघोडी साहेब करण्याचे प्रयत्न भाजपकडून केले जात आहे, तुम्हाला संपवण्याचं काम केलं जात आहे? आता पाठीमाग आपण जर बघितलं तर राहुरी सहकारी साखर कारखान्याची निवडणूक झाली त्यावेळेस शब्द दिलेला होता भाजपने आम्हाला का तुम्हाला मदत करू म्हणून, पण कुठेही त्या ठिकाणी मदत करताना ते दिसले नाही. बरं. मग अशा पद्धतीने चालू आहे म्हणून 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 आम्ही पण निर्णय घेतला का आता आपण पण एक अर्ज भरला पाहिजे, आपण पण लोकांच्या समोर गेलो पाहिजे. बरं. नाही, पण भाजप एक मोठी शक्ती मानली जाते, मोठ्या प्रमाणामध्ये पैसा आहे आणि इतर बऱ्याच काही गोष्टी भाजप करतंय सगळ्याच निवडणुकांमध्ये. ह्याही निवडणुकीमध्ये ते करणार आहे तुमच्या राहुरीमध्ये जिंकून येण्यासाठी, निवडून येण्यासाठी. कसा मुकाबला करणार त्याचा? हे बघा, सगळ्याच गोष्टी पैशाने काय होत नसतं. आपण उदाहरणं कितीतरी बघू का एका बाजूला पैसा आणि एका बाजूला जनतेचं प्रेम. आम्ही जनतेत काम करणारी माणसं आहे, 24 तास आम्ही जनतेत राहणारी माणसं आहे. त्याच्यामुळे आमची जनतेशी इतकी नाळ जोडलेली आहे का किती पैसा वापरला, किती काही केलं तरी जनता आमच्यापासून लांब जाणार नाही. कारण आम्ही ज्या ज्या वेळेला ज्या क्षणाला फोन येतो त्या क्षणाला आम्ही त्यांच्या प्रश्नासाठी उभा राहतो आणि त्यांचे प्रश्न मार्गी लावतो. गेली 20 वर्षापासून आम्ही शेतकऱ्यांच्या प्रश्नावर लढतोय. बर, पण आता ह्या जी 2024 ची विधानसभा निवडणूक झाली किंवा त्याच्या अगोदर लोकसभेची निवडणूक झाली, या निवडणुकांमध्ये तुम्ही भाजपच्या बाजूनेच त्यांचा प्रचार केला असेल, त्यांच्या उमेदवारांचा त्यांच्या बाजूने तुम्ही मैदानात उतरलेला असाल. आता अगदी समोरासमोरची लढाई होणार आहे तुमची आणि त्यांची. मुद्दे काय असतील? तुमच्या बाजूने कोणते मुद्दे उपस्थित केले जात आहेत? आमच्या बाजूने आता जे प्रश्न आहे ते आमच्या आता वांबुरी चारीचा असेल प्रश्न, ही जी साखळी योजना आहे या योजनेचा एक प्रश्न असेल, असे अनंत शेतकऱ्यांचे प्रश्न ऊस दराचा प्रश्न असेल, हे प्रश्न घेऊन आम्ही आता लोकांच्या समोर जात आहोत. बर, ठीक आहे. तुम्ही जी माहिती दिली ती पर्याप्त आहे आणि ज्या पद्धतीने बिनविरोध निवडणुका होऊ घातलेल्या आहेत महाराष्ट्रामध्ये, महानगरपालिका असतील किंवा आता पोटनिवडणुका आहेत,
तर ती बिनविरोधची पद्धत जी आहे ती अगदीच संविधानाला किंवा लोकशाहीला धरून नाहीये. त्यामुळे तुम्ही मैदानात उतरलेला आहात आणि अगदी भाजपच्या विरोधामध्ये तुम्ही दंड थोपटलेला आहे. त्यामुळे रिझल्ट काय लागेल हा एक पुढचा भाग आहे, परंतु तुम्ही लढण्यासाठी तुम्ही मैदानात उतरलात हीच मोठी गोष्ट आहे. आणि तुम्हाला मुंबई आउटलुक कडून शुभेच्छा तुमच्या या निवडणुकीसाठी. वेळ दिलात त्याबद्दल आभार, धन्यवाद, आणि अपेक्षा आहे की पुन्हा एकदा वेळ द्या. धन्यवाद.